नमस्कार. माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया नाचणीची भाकरी आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी साधी, सोपी आणि झटपट अशी तयार होणारी मेथीची भाजी. मेथीची भाजी ही खायला खूप टेस्टी लागते आणि शिवाय हेल्दी अशीही असते. ही थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी तर खूप सुंदर अशी ही भाजी आहे. यासोबत तुम्ही हिला भाकरी, भाजी, पोळीसोबत जसं तुम्हाला आवडेल तसं एन्जॉय करू शकता. चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण करूया. यासाठी बघा मी मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीची भाजी छान अशी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे मी. 1 ते 1.5 जुडीभर ही भाजी आहे. भोपळ्यामध्ये आपण सर्वात आधी मिरची, लसण, मीठ, अजून थोडंसं लसण टाकून याचे छानपैकी चटणी बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण याची छान असा ठेचा बनवून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मिरचीचा वाटलेला ठेचा ॲड करूया. छानपैकी ठेचा आपल्याला लाल जरासा होऊ द्यायचा आहे. आता यामध्ये आपण मेथीची भाजी ॲड करूया. यावरती मी लगेच कव्हर करण्यासाठी झाकण ठेवून देते. गॅसची फ्लेम लो केलेली आहे मी. थोडी भाजी वाफळली की एकदम लगेच कमी होण्यास सुरुवात होते, म्हणून झाकण ठेवून हे बघा मेथीची भाजी आता छान अशी खाली झाली. आता आपण याचं झाकण करू. खालीवर अशी परतून घेऊया. वाफेतच आपण ही भाजी होऊ देणार आहोत. यात पाणी एक्स्ट्राचं ॲड करणार नाही आहे. अशा पद्धतीने आता परत यावरती मी झाकण ठेवते. चला आता आपण बघूया. हे बघा गॅस आता मी फुल याच्यावर ठेवलेला आहे. ठेच्यामध्ये आपण मीठ जास्त घातलेलं आहे, त्यामुळे आता मीठ कमीच टाकायचे आपल्याला. छान पद्धतीने आपला ठेचा सर्व भाजीला मिक्स झाला पाहिजे, लागला पाहिजे.
यातलं पूर्ण पाणी संपेपर्यंत हे बघा, हे पूर्ण पाणी जाईपर्यंत आपण याला छान असं परतून घेणार आहोत. पाणी संपल्यानंतर बघा अशा पद्धतीने मेथीच्या भाजीचा आवाज यायला सुरुवात होते. खाली आपल्याला ही लागू द्यायची नाही, नाही तर कडकरी भाजी लागते. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला लगेच त्याला कंटिन्यू याची साईड बदलत राहायची. हे बघा, आता आपली मेथीची भाजी तयार आहे. आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करूया. गॅस आता मी बंद करते. मेथीची भाजी होत आली की आपण छान अशा नाचणीच्या भाकरी थापून घेऊया. भाकरींची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की मेसेज करून सांगा. मम्मी छान असं आपण या नाचणीच्या पोळ्या करून घेऊया. छान असं तेलाचा हात लावून आपण हिला सेम पोळीसारखी आपण हिला भाजून घेणार आहोत. खायला एकदम चविष्ट अशी भाकर मेथीच्या भाजीसोबत लागते. हे बघा, आता ही भाकर तयार झालेली आहे आपली पोळी करून. काळसर असल्यामुळे भाजणं झाले की लवकर आपल्या लक्षात येत नाही. अशा पद्धतीने झाली म्हणजे आपली पोळी तयार झाली. आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करू. गरम गरम आता आपण हिला सर्व करूया. तर हे बघा, आता आपली मेथीची भाजी आणि नाचणीची भाकर तयार आहे. तुम्ही याला पोळी भाकरी सोबत खाऊ शकता. तोंडी लावण्यासाठी एकदम झटपट आणि साधी सोपी अशी ही मेथीची रेसिपी आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.